हॉस्पिटलच्या त्या VIP रूम मध्ये आई बेडवर निश्चित पडली होती, तर सिया तिच्याच बाजूला हातात हात घेऊन बसली होती. 2 तास होऊन सुद्धा अजूनही आईने डोळे उघडले नव्हते. नर्स आणि डॉक्टर वेळोवेळी येऊन त्यांना चेक करून जात होते. अर्थातच यश किर्लोस्करच्या ओळखीचे म्हटल्यावर त्यांना स्पेशल ट्रीटमेंट ही मिळणारच होती. पण त्यातही यशने त्यांना स्पष्ट ताकीद दिली होती. ते वेगळं. वेळेसोबत सियाला काळजी वाटत होती. इकडे यश तिथून निघून सरळ किर्लोस्कर एंटरप्राइज मध्ये आला होता. अजूनही डॉक्टरांचे शब्द त्याच्या कानात घुमत होते आणि त्याला अस्वस्थ करण्याचे काम करत होते. एकीकडे आपल्या बेबी डॉलची काळजी, तर दुसरीकडे आईची बातमी. दोघांनीही त्याचं डोकं सुन्न झालं होतं. हॅलो, तू आताच्या आता सिटी हॉस्पिटल मध्ये जा. हो, आताच. तिला खूप गरज आहे. हो बाबा, मी नाही जाऊ शकत, म्हणूनच तर तुला सांगत आहे ना. हो, मी सिक्युरिटी केली आहे, पण तिला आपलं कुणीतरी हवं आहे. हो, लगेच जा. यशने फोनवर कुणाला तरी इन्स्ट्रक्शन दिलं आणि आपला फोन आपटला. त्याने खूप अस्वस्थपणे आपल्या केसातून हात फिरवत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही डोळे मिटताच त्याच्या समोर सियाचा तो भीतीने रडणारा चेहरा उभा व्हायचा आणि तितकाच यश आणखी अस्वस्थ व्हायचा. त्याला तर तिला तसं सोडून यायला जीवावर आलं होतं, पण तरीही येताना त्याने तिला कशाचीही कमी किंवा गरज भासणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. पण सोबतच तिच्या सुरक्षतेची सुद्धा सोय केली होती. पण तरीही आता तिला आपलं कुणीतरी हवं आहे, याच्यासोबत ती आपलं दुःख व्यक्त करू शकेल जाणून होता तो. आणि म्हणून आता त्याने कुणाला तरी तिच्या जवळ जायला सांगितलं होतं. तो तसाच विचारात आपल्या चेअरवर बसला आणि दोन्ही हात आपल्या तोंडाजवळ करून घेतले. सिटी हॉस्पिटल. इकडे सिया अजूनही त्याच अवस्थेत बसली होती की अचानक तिच्या खांद्यावर एक हात आला. तिने वरून पाहिलं तर समोर निया उभी होती. तिला यावेळी तिथे बघून सियालाही जरा धक्काच बसला. मला माहिती आहे तुला खूप काही प्रश्न पडले असतील, पण ते सगळं नंतर. आधी चल, थोडं खाऊन घे. मी आहे आंटी जवळ. सिया काही विचारणारच की नियाच बोलत सुटली. तिने आपल्या बॅग मधून टिफिन काढून सिया समोर धरला. तिचं ते आपुलकीचं वागणं बघून सियाला तर भरून आलं आणि तिने नियाला कमरेला धरून मिठी मारली. आतापर्यंत धरून ठेवलेलं दुःख, वेदना ती नियाच्या कुशीत मोकळी करत होती. सिया बाळा, शांत हो. अगं, तू जसे खचलीस तर आईला कोण सांभाळेल? आणि तुला असं रडताना बघून तिला कसं वाटेल, तूच सांग. निया सियाच्या केसावरून मायेने हात फिरवत बोलली. निहू, अगं आई, मी खूप घाबरले. रडत असल्याने सियाच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. पण तिचे ते अडखळणारे शब्द ऐकून नियाला तिच्या अवस्थेची पूर्ण कल्पना आली होती. काही नाही झालं आंटीला, ती लवकर बरी होईल, पण आधी तुला बरं होणं गरजेचं आहे. नियाच्या शब्दावर सिया चमकून तिला बघू लागली. मला काय झालं, मी तर ठीकच आहे, असेच काहीसे भाव होते तिच्या डोळ्यात. आणि त्यासाठी आधी तू हा टिफिन फिनिश कर. मी आहे आंटी जवळ, निया म्हणाली. तसा आता सियाच्या चेहऱ्यावर स्मित हसू आलं. जा, खाऊन घे बोलून तिने सियाच्या हातात टिफिन दिला. ती काही ऐकणार नाही म्हणून सिया सुद्धा टिफिन घेऊन तिथल्या सोफ्याकडे गेली. तर निया तिथे सियाच्या आईजवळ बसली. सियाने एक वेळ नियावर नजर टाकली आणि टिफिन खाऊ लागली. तसं तर तिला खायची मुळीच इच्छा नव्हती.
पण नियाने म्हटल्याप्रमाणे आईसाठी तिला ठीक असणे गरजेचे होते आणि त्यासाठी थोडं तरी अन्न पोटात जाणं जरुरी होतं. थोड्याच वेळात नियाचा फोन वाजला आणि त्यावरचं नाव बघून तिचे कपाळ आकसलं. सिया, मी आलेच बोलून निया तो फोन घेऊन खोली बाहेर गेली. हो, पोहोचले. हो, बरी आहे ती. हो, थोडी रडली पण आता ठीक आहे. हो हो, टिफिन खात आहे. आंटी, त्या अजूनही बेशुद्ध आहे. हो, आज मी इथेच थांबे. हो, नक्की, बोलून नियाने सुस्कारा भरत फोन ठेवला. हा पण ना, एक मिनिट सुद्धा या माणसाला चैन नाही, बोलत निया आत आली. का ग, कुणाचा फोन होता? सगळं ठीक आहे ना? ती आल्या आल्या सियाने विचारलं. तर नियाने फक्त मनात उत्तर दिलं. टिफिन फिनिश करून सिया सुद्धा निया जवळ आली. तिने आईला एकदा बघितलं आणि दोघीही पुन्हा जवळ असलेल्या सोफ्यावर बसल्या. थँक्स, सिया. अगं, त्यात थँक्स कसलं आलं? आणि तू ते मन नाही ऐकलीस का? दोस्ती में नो सॉरी, नो थँक्स. मग मी पण तर तुझी मैत्रीण आहे ना, निया हसत म्हणाली. तशी सिया सुद्धा हलकीच हसली. त्यानंतर दोघीही मैत्रिणी हळूहळू गप्पा मारत मारत कधी तिथेच बसून झोपी गेल्या त्यांनाही समजलं नसेल. मध्यरात्री मध्यरात्री हळूच त्या खोलीचा दार उघडला आणि तो पावले आत आली. त्याने संपूर्ण खोलीवर आपली भिरभिरती नजर फिरवली आणि त्याची नजर सोफ्यावर एकमेकींच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपणाऱ्या त्या दोघींवर गेली. ती पावलं हळूच तिकडे वळली. त्याने आधी नियाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याची नजर शांत झोपलेल्या त्या निरागस जीवावर म्हणजे आपल्या बेबी डॉलवर गेली आणि तिला तसं शांत बघून आता कुठे यशचं ते उड्या मारणारं हृदय शांत झालं. नाहीतर तिला तसं रडताना बघून त्याला काय वाटत असेल हे तर त्यालाच माहित. त्याने नर्सला इशारा केला जी त्याच्या सोबत आत आली होती. तशी नर्स त्याच्या जवळ आली आणि तिने त्याच्या हातात ब्लँकेट दिली. यशने ती ब्लँकेट हळूच त्या दोघींवर व्यवस्थित पांघरून दिली. त्याने एक नजर बेडवर झोपलेल्या सियाच्या आईला सुद्धा पाहिलं. मग नर्सशी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत तो नर्स सोबतच त्या खोली बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी आईच्या हलक्या आवाजाने सियाला जाग आली. तिने पाहिलं तर निया अजूनही तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. ती उठायला गेली तर तिला आपल्या अंगावर एक उबदार कपडा जाणवला. मान खाली करून बघितल्यावर ती ब्लँकेट बघून तिचे ओठ रुंदावले आणि तिने खूप प्रेमाने नियाला मिठी मारली. तितक्यात पुन्हा आईचा हलकासा आवाज आला, सियू बाळा. तशी सिया पटकन बाजूला होत उठली आणि तशीच आईजवळ गेली. आई आई, तू बरी आहेस ना? तिने आईला पाठीला आधार देत बसायला मदत केली आणि नर्सला आवाज दिला. तसा तिचा आवाज ऐकून निया दचकून जागी झाली तर नर्स सुद्धा धावतच आली. सिया, काय झालं? अशी का ओरडतेस? नियाने तिच्या जवळ येत विचारलं. तर सियाने तिला आनंदातच घट्ट मिठी मारली. नियाची नजर अजूनही बेडवर पडली नव्हती. ती तर सरळ सियाजवळ आली होती. नर्स सुद्धा सियाजवळ आली. अगं आई, म्हणत सियाने बेडकडे इशारा केला. तेव्हा कुठेच आता जाऊन निया आणि नर्स दोघींची नजर तिकडे गेली. तर नर्स सरळ पेशंट जवळ जाऊन तिला चेक करू लागली. निया आणि सिया बेडजवळ उभे राहून आईला बघत होते. आता ते ठीक आहेत, तरी मी डॉक्टरांना सांगून येते, बोलत नर्सने ती हातातली सुई बाजूला केली आणि बाहेर गेली. तर सिया आईजवळ बाजूच्या स्टूलवर बसली.
मिया सुद्धा तिच्या बाजूलाच उभी होती. आई, अगं काय हे, बघून चालायचं ना. आणि तुला कितीदा सांगितलं, आता तू कामावर जात नको जाऊस म्हणून. आता मला लागली ना जॉब, तुला काही झालं असतं तर. बोलता बोलता सिया रडू लागली. माझा तरी विचार करायचा ना, तुझ्याशिवाय एकटी कशी जगेल मी. सिया पुन्हा हुंका दाटून बोलली. तसं तिचं शेवटचं वाक्य ऐकून आई विचारातच पडली. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक गंभीरपणा उमटला होता. लेकीच्या प्रेमात तर त्यांना हा प्रश्न कधी पडलाच नव्हता. पण आता हे ऐकून त्या स्तब्ध झाल्या. खरंच आपली मुलगी आपल्या नंतर एकटी पडेल हा विचार त्यांच्या हृदयाला चिरून गेला. आपल्यानंतर तिचं कसं होईल, ती एकटी कशी जगेल याच विचारात त्या हरवल्या. कारण वेळ ही वाळूसारखी निघून जात आहे, त्यांना सुद्धा माहिती होतं. आणि त्यांचं मन भरून आलं आणि त्यांनी समोर होसियाला आपल्या कुशीत कवटाळून घेतलं. मिया सुद्धा ओल्या डोळ्यांनी हे भाऊक क्षण बघत होती. अगं, आता अशीच रडत बसशील की मला या गोड मुलीशी ओळख सुद्धा करून देशील. आई सियाला स्वतःहून थोडी दूर करत म्हणाली. तशी आता सिया गालात हसली. आई, अगं ही निया माझ्यासोबतच जॉब करते. सियाने ओळख दिलीस की लगेच निया समोर आली. आंटी, ही चुकीची बोलत आहे, निया म्हणाली. तशी आता आई सोबतच सिया सुद्धा चकित होऊन बघू लागली. हो नाही तर काय, मी हिच्यासोबत जॉबच नाही करत, तर ही माझी बेस्टी सुद्धा आहे. ही गोष्ट तर ही तुला सांगायलाच विसरली, निया समोर होत बोलली आणि सरळ आईच्या गळ्यात पडली. तिचं असं हक्काने भेटणं आई आणि सिया दोघींच्याही स्पर्शून गेलं. त्यानंतर थोडा वेळ बोलून निया जायला निघाली. तशी सिया सुद्धा आईला सांगून तिला बाहेरपर्यंत सोडायला आली. असाच दिवस निघून गेला. सायंकाळपर्यंत सियाने आईला रिचार्ज करून घरी सुद्धा आणले. अर्थातच आईला ती रूम बघून बिलचं टेन्शन आलं होतं, म्हणून तिने हट्टाने रिचार्ज करून घेतला होता. कोण आहे निया? यश सांगेल का सियाला आईचं सत्य? काय असेल यशचा निर्णय? जाणून घेण्यासाठी कथेचे समोरचे भाग नक्की वाचा. आणि कथा आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.